नमस्कार विद्यार्थी मित्र, मी आप्पा सतकर्ते मी बिझनेस चॅनलमध्ये परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. काल मी एक व्हिडिओ स्टेटसला ठेवला होता स्वर्गीय राजीव दीक्षित यांच्या जयंतीनिमित्त आणि पुण्यतिथीनिमित्त. मी जे व्हिडिओ स्टेटसला ठेवला होता त्यामध्ये त्यांचं स्टेटमेंट होतं की जो आदमी अपनी भाषा बदल सकता है वो आदमी अपनी माँ भी बदल सकता है. हे स्टेटस पाहिल्यानंतर मला भरपूर जणांनी मेसेजेस आणि कॉल देखील केले की म्हणे आप्पा भाऊ, आम्ही जर की इंग्रजी नाही शिकलो तर आम्ही पुढं कसं जाणार. त्यांच्याच या प्रश्नाला उत्तर म्हणून मी आजचा व्हिडिओ बनवत आहे. तर माझं म्हणणं आहे की खरं आहे राजू भाऊ, तुम्ही जे बोलले ते खरी गोष्ट आहे. आजकालचा जर आपण विचार केला तर पालक मेळाव्याला आज विद्यार्थी आज आपल्या पालकाला घेऊन जायला एक लाजिरवाणी गोष्ट त्याला वाटत आहे. आज त्याला तेच का वाटतं तर त्याला त्याच्या आईवडिलांची वेशभूषा ही भारतीय वेशभूषा आहे, त्यामुळे त्याला आपले वडील हे आहेत हे सांगायला लाज वाटते. त्याला प्रत्येकाला वाटतं की माझी आई ही जीन्स पॅन्ट टी शर्ट मधली असावी, साडी घातलेली नसावी, आणि साडी घालून जर ती शाळेत आली असेल तर तो लाजतोय की ही माझी आई आहे असं आपल्या मित्राला सांगायला तो त्यावेळेस लज्जास्पद त्याला फील होतोय. म्हणजे या गोष्टी सरळ सरळ दिसून येतात. तर कशामुळं, ज्यावेळेस इंग्रजी भाषा तो शिकतोय तर नकळतपणे इंग्रजी संस्कार त्याच्यावर देखील होत आहे. तर हा विद्यार्थी भारतीय संस्कृतीला कसं जपणार, भारतीय संस्कृतीला कसं पुढे घेऊन जाणार, हा पडलेला मला प्रश्न आहे. तुम्ही आज स्वीकारा किंवा ना स्वीकारू तुमची, परंतु ही जी भविष्यातली परिस्थिती आहे ही हकीकतमध्ये बदलणारी आहे. आज एक गोष्ट आपण लक्षात घेतली का, मी ज्यावेळेस शिक्षणासाठी बाहेर शहरात निघतो त्यावेळेस मी माझ्या आईवडिलांचं दर्शन घेतो. माझा भाऊ ते नाही करत, परंतु त्या गोष्टी मला एक होतं की ही आपली जी दर्शन घ्यायची, आई वडिलांचं दर्शन घेऊन बाहेर निघायची ती संस्कृती आहे, आपण विसरत चाललो की काय. आणि एक दिवस हे असं होईलही. आणि जो मुलगा कॉन्व्हेंट मधून एवढं काही 100% गुण प्राप्त करतो तो विद्यार्थी ही मातृदेवोभवची संस्कृती टिकून ठेवेल का, हाच मला प्रश्न पडलेला आहे. आज कॉन्व्हेंट स्कूलमधून 100% पास झालं, 100 गुण टक्के पास झाल्यानंतर आईवडिलांना आनंद होतो की माझा मुलगा 100 गुण घेऊन पास झाला. परंतु ज्यावेळेस इज्जतीचा प्रश्न येतो त्यावेळेस तो आपल्या आईवडिलांना इज्जत द्यायचं तर नावच घेत नाही, कारण तिथे संस्कार त्याच्यावरती झालेले असतात. कारण तो कॉन्व्हेंटमध्ये ती भाषा शिकलेला असतो, त्याचे नकळत संस्कार त्याच्यावरती झालेले असतात. समाजामध्ये ही परिस्थिती आज दिवसांगणिक वाढत चाललेली आहे. आज आपली शिक्षण व्यवस्था आपण बघितली, पूर्वी काळात ज्यावेळेस गुरुकुल संस्था आपल्या भारतामध्ये होती त्यावेळेस त्या शिक्षक जो शिष्य होता त्या शिष्याचं रस, त्या शिष्याचा इंटरेस्ट, त्या शिष्य काय करू शकतो ही ओळख करून त्याला त्याचे गुरुवर्य त्याला त्याचे ध्येय निश्चित करून देत होते. त्यामुळे गुरुकुल संस्थेमधून येणारा जो विद्यार्थी होता तो जीवनात सफल होत होता आणि एक यशस्वी ध्येय प्राप्त करत होता. परंतु आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आपण आपले मोठं उच्च शिक्षण घेतो, मोठा शिकायला जातो आणि त्यानंतर आपल्याला कळतं की यार नाही, माझं ध्येय तर काहीतरी अलग होतं, मला काहीतरी अलग करायचं होतं, मला काहीतरी हे माझं ध्येय नव्हतं असे त्याला जाणीव होते. त्यामुळं दिवसांदिवस काय होते तर आत्महत्येचं प्रमाण, आत्महत्येचा क्रम हा वाढत चाललेला आहे. असं जर का होत असेल तर हा विद्यार्थी आपल्या शिक्षण व्यवस्थेला, आपल्या राष्ट्राला आपल्याला पुढे घेऊन जाईल का, हा एक मोठा प्रश्नच पडून राहिलेला आहे. बरोबर आहे. आजचे आईवडील देखील आपल्या मुलावरती दबाव आणताय की तू चांगले मार्क घे, चांगले गुण घे, चांगले गुण घेतले तरच तुला चांगल्या पॅकेजवाली नोकरी भेटेल. ही पॅकेज संस्कृती आज भारतामध्ये रुजायला सुरुवात झालेली आहे. बरोबर आहे. परंतु हे पाश्चिमात्य विचारसरणी आहे, हा साम्यवादी विचारसरणी आहे, हे आपल्याला पटतं देखील आणि आपण त्या मुलावरती दबाव टाकतो देखील. आज लहानपणापासूनच आपण त्या मुलाला 1 2 3 4 शिकवतो तर तो मुलगा काय आपल्या आईवडिलांची इज्जत करेल, हाच मोठा प्रश्न पडलेला आहे. आज आपण भारतात राहून देखील आपण भारतीय विचार आपल्यामध्ये नाही तर विदेशी विचार आपल्यात भरलेले आहेत. म्हणजे मी भारतात राहून विदेशी असल्यासारखं मला जाणवायला चालू झालेलं आहे आणि ही भविष्यात होणारी परिस्थिती आहे. परंतु एक गोष्ट आपण लक्षात घ्या की जर का विदेशी विचार माझ्यामध्ये असेल आणि मी जर फक्त भारतीय असेल तर मी बाहेरून कितीही मजबूत असलो तरी मध्ये हा फक्त भुसा भरलेला आहे, मध्ये माझ्यात फक्त विदेशी विचार भरलेले आहेत. ज्यावेळेस ही गोष्ट इंग्रजांच्या लक्षात येईल त्यावेळेस ते ज्यावेळेस आपल्यावर आक्रमण करतील किंवा विदेशी आपल्यावर ज्यावेळेस आक्रमण करतील, आपण भले बाहेरून किती मजबूत असलो तरी मध्ये घुसायला त्यांना वेळ लागणार नाही. आज हीच गोष्ट मला प्रत्येकाच्या लक्षात आणून द्यायची आहे की भाषा ही भाषा ही किती गोष्टीला कारणीभूत ठरू शकते की भारतीय संस्कृती बदलते. एक भाषा जर बदलली तर काय युवक किती बदलू शकतो, भारतीय शिक्षण व्यवस्था किती बदलू शकते, भारतीय जीवन प्रणाली किती बदलू शकते आणि भारतीय नवयुवक किती बदलू शकतो, हे पॉईंट आज आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. एक वास्तुस्थिती तुमच्या समोर मांडलेली आहे. केवळ एक भाषा माणसाला दुसऱ्या परराज्यातली पाश्चिमात्य संस्कृतीतली असेल तर किती मोठे परिणाम होतात हेच तुम्हाला मला आज निदर्शनास आणून द्यायचं होतं. म्हणून भाषा ही या राष्ट्राचा एक पाया आहे, भाषा ही या राष्ट्राची एक शिक्षण व्यवस्था आहे,
भाषा या राष्ट्राची एक जीवन प्रणाली आहे हे आपण एकदा समजून घेतलं तर आपल्यासाठी एक नक्कीच उपयुक्त ठरेल. अन्यथा विदेशी लोकांचं आक्रमण आपल्यावरती आज झालेलं आहे आणि त्यावेळेस ते आपल्या भारतामध्ये एक बुद्धिमत्ताच्या दृष्टिकोनातून आपल्यावरती गुलामगिरी करताय हे म्हणायला मला कधीही चुकीचं वाटणार नाही. म्हणून माझी प्रत्येकाला एकच विनंती आहे की आपली भाषा ही आपली राष्ट्रभाषा ही आपली मातृभाषा आपण जोपासली पाहिजे. पाश्चिमात्य विचारसरणी आपण विसरली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण जगलं पाहिजे. प्रत्येकाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर करा. कारण कालच्या प्रश्नाचंच फक्त मी या व्हिडिओतून उत्तर दिलेलं आहे. धन्यवाद.